आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी नगरपालिकेत नगराध्यक्षांसह युतीचे तब्बल 29 नगरसेवक विजयी झाले असल्याने त्यांच्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करावे जेणेकरून त्यांना भरपूर काही शिकता येईल, असे मत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांनी व्यक्त केले। कार्यशाळा घ्या, जर इथं झाली नाही तर उत्तनला भाईंदरमध्ये नगरसेवकांसाठी कार्यशाळा असते, त्याच्यात नोंदणी करा आणि 2 दिवस तुम्ही स्वतः जाऊन या की नगरपालिकेत काय काम करायचं आहे, नगरपालिकेचं बजेट म्हणजे काय असतं ते तर समजण्यात पहिली 3 वर्ष जातात। हे मी तुम्हाला सांगते, आपल्या वॉर्डातली कामं तिथं कशी गेली पाहिजे, आपल्या वॉर्डातलं काम करताना त्याची नोंद झाली आहे की नाही, जर एकदा ते बजेटमध्ये आलं की ते काम करावंच लागतं, अशा ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला माहीत असाव्या लागतात। आपल्या वॉर्डातल्या कुठल्या भागात किती पाणी लागतं, आमच्या वेळेला तर कचराकुंडीचा हिशोब पण ठेवायला लागायचा की रत्नागिरी 256 कचराकुंड्या आहेत, त्या किती दिवसांनी उचलल्या जात आहेत, आपल्याकडे वेळेवर उचलल्या जात आहेत की नाही। मी पहिली घंटागाडी आमच्या काळात पहिल्यांदा टिळकाई सुरू केली, आता सगळीकडचा जवळजवळ कचरा घंटागाडीत जायला लागला। स्वच्छता, पाणी, रस्ते आणि आरोग्य, मला वाटतं ही 4 सूत्री आहेत। मला असं वाटतं की मी तुम्हाला पण मदत करून शिल्पाताई, इथं बसलेले प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की रत्नागिरी शहर हे महाराष्ट्राच्या ठिकाणी सगळ्यात उत्तम शहर म्हणून व्हावं। रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वेसह 32 पैकी युतीच्या 29 नगरसेवकांनी दणदणीत विजय मिळवले असल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील लोकप्रिय कोकण 24 तास न्यूज चॅनलच्या वतीने एका सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वेसह उपस्थित नगरसेवकांचा उद्योजक दीपक गद्रे, डॉक्टर अलिमिया परकार, नजीर नाईक, शिल्पाताई पटवर्धन, मुन्ना सुर्वे, ॲडव्होकेट दीपक पटवर्धन, अब्दुल बिजली खान आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर याच प्रभागातील दुसरे नगरसेवक जे पहिल्यांदा सभागृहात पहिल्या प्रभागाला साधारण यश मिळाल्यानंतर दुसऱ्या प्रभागाचा आम्ही विचारच करत नाही। प्रभाग 2चा जोपर्यंत मीटिंग हे ठरलेलंच आहे आणि सर्वांनाच आदर्श ठरलेला, मी चुकत नसेल तर 6 पेक्षा अधिक टर्म झाल्या बाहेर आलेला नाही आहे, कारण आज उद्या जो साहेबांचा वाढदिवस आहे त्याच्या पूर्वसंध्येला दरवर्षी आम्ही हॅपी स्ट्रीट नाट्यगृहाच्या समोर आयोजित करतो। ती सगळी असं आहे की आपला प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागातून त्या निवडून आलेले आहेत। या प्रभागाचे दुसरे तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सुद्धा आणि तुमचं खूप खूप अभिनंदन। नऊशे 94 मतं घेऊन नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी रत्नागिरी शहर स्वच्छ, सुंदर आणि उत्तम प्रकारे कसे राहील यासाठी काम करावे, असे आवाहन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले आणि विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या। आणि त्याच्याकरता लागणारा जो प्रयत्न आहे, पहिली असेल ती स्वच्छता, ही करायला अवघड नाही आहे। तुम्हाला मी विनंती करते की तुम्ही काय करा, तर एक सगळे उद्योजक, एक सगळे संस्थाचालक, जे प्रतिष्ठित काम करणारी आणि करून देणारी जी माणसं आहेत, अशा लोकांची एक मीटिंग बोलवा
नगरपालिकेच्या प्रत्येक भागाचं नियोजन करा. भागाचं नियोजन करा म्हणजे 25-29 तर आहेतच, त्याचा नगरसेवक आहेच आहे, तर तो भाग अत्यंत स्वच्छच असला पाहिजे. आणि त्याच्याकरता लागणाऱ्या 5 जणांची मी तुम्हाला खात्री देते की आमच्या संस्थेत 15,000 मुलं शिकतात. तर आपण सांगा, आमची सगळी टीम तुमच्याबरोबर येईल आणि रत्नागिरी शहर पहिल्यांदा स्वच्छ करून टाकेल. ही माझी मनापासूनची इच्छा आहे की स्वच्छ शहर. आणि मग मात्र प्रत्येकाला दंड करा. मी मुद्दाम तुम्हाला सांगते, हिमाचल प्रदेशमध्ये नड्डाने काय काम केलं हे फक्त सांगते 2 मिनटं, अन्य जास्त नाही बोलत. तर त्यांनी पहिल्यांदा काय केलं तर हिमाचलमध्ये आलेले पर्यटक प्लास्टिकच्या पिशव्या टाकायचे आणि बर्फ वितळायला लागला. म्हटल्यावर त्यांच्या लक्षात आलं की इथलं सगळं लोकांचं आरोग्य आणि हा राज्य धोकादायक होणार आहे. त्यांनी गावातल्या सगळ्या लोकांना बोलवलं जे दुकानदार विक्री करतात, तुमच्याकडे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा किती साठा आहे, पिशवीच मिळाली नाही की विकणार काय, की तुम्ही किती दिवसात संपवणार. त्यांनी सांगितलं आम्ही 3 महिन्यात संपवणार. यांनी काय केलं, त्यांना 6 महिन्याची मुदत दिली. पण 6 महिन्याची मुदत देताना दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांच्याकडच्या सगळ्या पिशव्याच विकत घेतल्या. म्हणजे परत तिथं पिशव्या येण्याने ती व्यवस्था केली आणि सगळ्या पिशव्या ज्या पडलेल्या होत्या त्या उचलल्या आणि रस्त्याच्या डांबरमध्ये 25% प्लॅस्टिक घातलं, तर रस्त्याचं आयुष्य 10 वर्षांनी. कोकण 24 तास न्यूज चॅनल तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभासाठी नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्वांचाच मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. एक 1424 मतं विजय खेडेकर यांना मिळाली. आणि मगाशी अलिमिया प्रकाराने सांगितलं की सत्य परिस्थिती आहे की आमच्या प्रभागामध्ये झाडलोट करणारे कर्मचारी घंटागाडी वेळच्या वेळेला बाळूदारामुळे येते, रोज कचरा काढला जातो. सर्वसामान्य कुटुंबाचे हे व्यक्तिमत्व आज दिमाखात जवळजवळ 1000 मात्र ते निवडून आलेले आहे. मनपूर्वक अभिनंदन तुमचं. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.